पाटील साहेब, प्रवीण दरेकर असं म्हणाले की मनोज जरांगे दाढी मिशा काढले तर गणपत पाटलासारखे दिसतील, त्यावर टीका केली तुमच्यावर. तुम्हाला जरा चांगलं होऊन द्या, त्याला सांगतो कोण कसं दिसतो काय दिसतो, त्याला सगळं सांगतो मी कोणासारखा दिसतो काय दिसतो, तू बी कोणासारखा दिसतो, तो नाकार कसं, तो ते बिगर मिशाचं तुकार कसं, तू बी कसा दिसतो, तो तमाशातल्या माणूस बिगर नसायचं माणूस, तो सगळं सांग. थांब मला थोडं नीट होऊन दे. तो काय मागं ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तो कशामुळं प्रेम आहे, तो कोणत्या बँकेत काय, तू दमधर म्हणा जरा, दमधर. तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत माझ्यापेक्षा तो ह्या मतदारसंघात. मला ते वाचता नाही आलं नीट. तुला शेवटची संधी सांगतो, तू माझ्या नादी लागू नको. शेवटची संधी सांगतो तरी तर तू माझ्या नादी लागू नको. मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो. कालपासून तो या मतदारसंघातले लोक ते निवडून येतच नाही. तू मागूनच जातो का, तुला मागूनच घालायला लागतं हातदाराच्या. पण तो लोक बसलेले, तू मला लई तर हल्लो नको. मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही. मी अति मूर्ख माणूस नाही. वैयक्तिक जीवनात कोणाच्या करत नाही, वैयक्तिक राजकारणात करत नाही, वैयक्तिक सामतकारणात करत नाही. शहाणा होय, शहाणा होत असला तर. पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपली. सरकारने एक अक्षराने तुमचे संपर्क केला, सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत. नाही, त्यात मी पडत नाही जात. मी त्यात पडत नाही. मी ओरिजिनल हो गाडवान कट्टर मराठी, खानदानी मराठी. त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कमी आली, तसं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन केलं आणि न मिळणारा न्याय हिसकवणार जो रूल आहे माझ्या मराठी समाजाचा, क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो. कुठं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा. आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतो, सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती, मंत्री का आले नाही तर खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे सांगतो. सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिल्या. मग जाऊन तिथं करावं काय, बोलव काय. फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळालं असलं काय कसं असते, राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात, आणि आपण सत्तेत असून काय उपयोग. हे पश्चाताप इतका आला असताना तर यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला, आणि मी पुढं मला करून द्यावं मी करायला तयार, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून माहिती. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही, माझं काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पोषण करणं. म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे म्हणतो, आणि वेळ व्हायला घालणे. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येड आहे विधानसभेच्या तयारी. आता दरेकर फरेकर सगळे ओठणे लावतो. त्याच्या सरशी नागपूर बी आणतो ओठणे लावला. त्यांना एक गप बसायचं ना, तर त्या सरशी सगळे ओठणे लावतो. थांब मला तो ह्या बोलण्यामुळं तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का वाबी, पुढून तर येतच नाही तू. तुला मागूनच घालायला लागतं का वाबी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळे त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा. तो फक्त बघ माझ्या, तू फक्त माझ्या बघ. तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली, फडणवीस साहेब हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी, 5-7 जण किडे भाजपला लागले. पण तुम्हाला सलाईन रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली? सरकारला असं वाद येतो मी. सरकार माझा समाज ऐकत नाही. माझा समाज रडायला लागला मोठं मोठं. तुमचं होतं नव्हतं, मला नव्हतं म्हणजे बांधव, कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत. मला जे वाटतं ते मी खरं बोलतो. मला जास्तीचं समजत नव्हतं. मी फक्त आरडत होतो की मला लावून आहे. पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही. सरकारचे टप्पर घेणे आपल्याला बरंच सलाईन लावलं. शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत. तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण, आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळत, तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागत, आणि तुम्ही असल्यावर समाजी एकजूट राहील. नाही तर सगळे सायरा बाहेर होते. तुम्ही पाहिजे लावली मग सलाईन लावून पडून राहून उपयोग नाही, हे मला समजतं. आज 5वा दिवस आहे. काय कशी आहे तब्येत? रात्री तुमच्या 4-5 तपासण्या झाल्या.
चांगलं म्हणावं खूप डॉक्टरांचं मिळलेले काल 4-5 वाजता गाठ सुरू रात्रीची 58 काय झाली भीती पण आणि तुम्ही असं काय तर मुक्ता 8 ते 7 5 वाजता त्यामुळं मला रात्री लाईट कळालं नाही परंतु 40 जणांनी माझ्या हातपाय दाबून धरले राहिले आणि मला सलाईन दिली ते त्यांच्या मायापोटी ठीक आहे ते करतायत ते ठीक त्यांचे माया त्यापूर्वी त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण पण पाहिजे पण तुम्ही पण पाहिजे तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देतात तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला न्याय मिळेल नसलं तर आम्हाला काय मिळणार म्हणून त्यांनी मला रात्री सलाईन लावली माझा हट्ट होता की नको तुम्ही तुमच्या या मायापोटी मग समाजाला मिळत आलेलं मिळणार नाही शेवटी हत्यारे मरणोपशन हे मराठा समाजाची शक्ती आहे माझी शक्ती मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या माझं ऐका पण माझं तुम्ही रात्री नाही कारण सरकार जास्त मरण उपोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं त्या दोन गोष्टी घाबरतं मला करू द्या पण नाही ऐकलं त्यांनी तर ठीक आहे आता त्यांनी सलाईन लावली तर मी पण मात्र आता मीच ठरवलं काही उपयोग नाही या सलाईनवर पूर्ण राहण्यात काय उपयोग नाही कारण ही एक प्रकारचं जेवल्यासारखं आहे बेगरीपणाचं आंदोलन उपोषण किंवा काही असो मी नाही करू त्याच्या स्थितीत नाही केलेलं बरं या मतावर मी आलं ते नाही केलं बरं ना सलाईन बेगरी पडून राहायचं 10-12 दिवसात तिकडं मतदारसंघाची तयारी केली रॅल्याची तयारी केली सरकारची खुर्ची ज्याच्या जीव आहे त्यांचा ती कशी धुकती त्याच्यासाठी काम करेल मी इथं पडून काय करू माझ्या डोक्यात मग असं आलं की जे आपल्याला सलाईन लावत राहणार आहेत आपण इथं पडत राहणार आहेत आपण दुपारी उपोषण स्थगित करू कारण काय उपयोग नाही असं पडून राहण्यात काही अर्थ नाही त्याला काही किंमत बी नाही त्याला त्याने माझ्या समाजाला न्याय दिली उपोषणातून मिळणार नाही म्हणजे आज तिथून काय मिळणार त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय घेतला म्हणजे आपण हे स्थगित करू आपल्या माता मावल्याच्या ज्यांना मार लागला होता ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवाली त्यांच्या हाताने उपोषण पाणी प्यायचं आणि उपोषण स्थगित करायचं काहीच उपयोग नाही पण मला नाही आवडत तसं म्हणजे खरं बोलतो मी मीडियाच्या बांधवाचं त्या सलाईन घेऊन काही अर्थ बी नाही आणि त्याच्यातून काही सरकार बी दमछाक त्यांचे नाही होणार त्यांची दमछाक नाही होणार उपोषण सुरू नसतं सलाईन लावल्यावर त्यांना माहिती आहे आता काही होत नाही शहरात नसली सलाईन लावली त्यांना माहिती आहे कधी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढवळून येऊ शकतं त्यामुळे आपण आता मी त्या मतावर आलो की आपण हे उपोषण स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचं आणि शंभूराजे साहेब मीडियातून म्हणले होते की आम्ही 2 महिन्याचा वेळ मागितला होता तर त्यांना आपण 13 जुलैपर्यंत वेळ दिला त्यांना 1 महिन्याचा वेळच पाहिजे होता नव्हता असा करूनच राहणार होता वेळ तर 13 जून ते 13 जुलैपर्यंत गेलं 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा मला सगळं तुमचे 2 महिने 13 ऑगस्टला पूर्ण होते तुम्ही पूर्ण करून दाखवा असं ठरलेलं मराठा आणि हिंदी एकाचे सगळ्यांना प्रमाणित केले सगळ्यांना तीनही गॅजेट लागू करा अंमलबजावणी करा पण मी मात्र उपोषणावर आता थांबले त्यासाठी नाही की मी आणलो 11 हे विषय आला सरकार बी आणलं होतं परंतु शेवटी समाजाचा घाट इतका भयानक आहे माझ्या पुढं तुम्ही काहीच करू शकत नाही दादा तुम्ही पाहिजेत आरक्षण बी पाहिजे तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणाऱ्या राज्यातला एकजूट टिकणार तुम्ही नसाल तर मराठीची एकजूट टिकणार नाही मग असं मला करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्ल भरलेला त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजे मग मी लक्षात घेतलं जर आपण सलाईन लावणार मी त्या वेळा आपण करून उपयोग नाही झाला माझा रात्री काही इतका विरोध केला मी घाण बोललो काय उपयोग नाही झाला माझा शेवटी ते म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजेत समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता तुम्ही असला तर 4 महिने लेट भेटेल
आरक्षण पण तुम्ही असल्यावर भेटेल, तुम्ही नसल्यावर तर भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे त्यांनी सलाईन लावली. तर मग मी ह्या ठेप्यावर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे सत्तेत जीव आहे, खुर्ची जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी. आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही. आपण तयारी तरी करून घेऊ. मग सभा आहेत, कार्यक्रम आहेत, मतदारसंघ निवडणारे, कोणाला आणायचं आहे, कोणाला पाडायचं आहे, कोण कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत, कोण कोण खासदार बोलत आहेत, कोणता मंत्री बोलतो आहे, त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं पडून न राहता 1-2 दिवस उपचार घेऊन, 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे 12 वाजायच्या आधी अमरावती स्थगित करणारी समाजाची आग्रह. तर मी सलाईन लावून नाही करते, मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा म्हणणार नाही. बिना सलाईनचं मग मी 15 मरूच तर करायला तयार. सलाईन लावून करायला मी तयार नाही. तर छोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे. ते तसं सुरू ठेवायचं आहे. सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही.